नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सगळ्यांची आवडती ही डिश जी आहे ती बनवणार आहोत। त्यासाठी आपण काय केलेलं आहे, आज आपण मस्त बासुंदी बनवणार आहोत। त्यासाठी आपण हे 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे। आता हे बघा, दूध ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस दुधाला जी साय येते ती साय आपण काय करणार आहोत, तशीच यामध्ये मिक्स करणार आहोत। आता हे मोठ्या पातेल्यामध्ये आपण दूध टाकून घेतलं आहे, कारण पहिलं छोट्या पातेल्यामध्ये होतं तर ते व्यवस्थित दूध आपल्याला हलवता येत नव्हतं। आता हे बघा, यामध्ये आपण काय करणार आहोत, ही डिश जी आहे ही आपली जवळजवळ अर्धा तासात तयार होते। आता दूध आपण 1.5 लिटर दूध जे आहे ते व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। उकळून झाल्यानंतर आपण 125 ग्रॅम खवा घेतलेला आहे। आता हा ज्या खवा मी काय केलं होतं, एका कढईमध्ये तूप घालून घेतलं, त्यामध्ये हा थोडासा खवा जो आहे तो परतून घेतला आणि परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण गरम दूध जे आहे ते घातलेलं आहे। आता खव्याचं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित आपल्याला खाली आपल्याला एका डिशमध्ये व्यवस्थित त्या दुधामध्ये आपल्याला हा खवा जो आहे तो मिक्स करून घ्यायचा। तोपर्यंत इथे वरती आपण गॅसवर दूध जे ठेवलेलं आहे ते व्यवस्थित उकळून द्यायचं, कारण दूध जास्त उकळलं, जेवढं जास्त उकळेल तेवढी आपली बासुंदी जी आहे ती एकदम छान बनते। आणि दूध उतू जाऊ नये म्हणून आपण काय करणार आहोत, यामध्ये चमचा जो आहे तो ठेवणार आहोत आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण कमी गॅसवर दूध जे आहे ते अर्धा तास चांगलं उकळू देणार आहोत। आता हे दूध व्यवस्थित आपलं उकळून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण जे खव्याचं मिश्रण केलेलं होतं ते यामध्ये घालून द्यायचं। हे बघा, याच्याने टेस्ट जी आहे ती खूप छान लागते। तुम्ही मिल्क पावडर पण वापरू शकता किंवा खवा असेल तर खवा वापरू शकता। तर इथे मी खवा वापरलेला आहे। तर हे बघा, हा खवा जो आहे तो व्यवस्थित दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। आता चवीनुसार यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची। तर आपण 1 वाटी साखर घातलेली आहे। आता हे बघा, दुधाला चांगला घट्टपणा येतोय। आता यामध्ये आपण विलायची पावडर घातलेली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स जे आवडीनुसार तुम्हाला घालून घ्यायचे। आता पूर्णपणे दूध परत छानसं उकळू द्यायचे। उकळून झाल्यानंतर यामध्ये तुमच्याकडे केशर असेल तर केशर तुम्ही घालू शकता, नसेल तर तुम्ही थोडासा कलर जो आहे तो वापरू शकता। तर अशा पद्धतीने आपली ही बासुंदी जी आहे ती तयार झालेली आहे। खूप सुंदर लागते आणि नक्की करून बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।